अकोल्यातल्या बोरगाव मंजू निपाणासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। काल रात्री अकोल्यातल्या बोरगाव मंजू परिसरात जवळपास 15 मिनिटं पावसासह 30 मिनिटं जोरदार वारा सुटला होता। त्यामुळे परिसरातील शेतशिवारात फळबागांना झटका बसला। अकोल्यातील बोरगाव मंजू परिसरात जवळपास 15 मिनिट पावसासह 30 मिनिटं जोरदार वारा सुटला होता। त्यामुळे परिसरातील शेतशिवारात फळबागांना फटका बसला। महादेव जायले यांच्या शेतातल्या आंबा पिकाचं नुकसान झालं। प्रत्येकी झाडातून सरासरी 15 ते 20 किलो आंबे वाऱ्यामुळे खाली पडलेत। याशिवाय वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचं नुकसान झालं, तर काही शेतकऱ्यांचं पपई पिकांचं देखील नुकसान झालंय। जे काल रात्री पाऊस आणि हवा सुटली त्या हवेमुळे खूप काही प्रमाणात जेवढे फळबाग होते जसे लिंबू, आंबा, त्यानंतर पपई, त्यासोबत ज्वारी सुद्धा यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कारण की हवेमुळे काय झालं, नुकसान असंच झालं की बा जे पीक हातात येणार होतं ते आता संपुष्टात चाललं आहे। जसं की आता ज्वारी असेल, ज्वारी पण खाली पडलेली आहे, कुठे आंबे पण खूप खाली पडलेत, सर्व आंब्याच्या खाली आंबे पडलेत, जसं लिंबूच्या सुद्धा झाडाखाली लिंबू पडलेले आहेत। आता हे सर्व काही नुकसान जे आहे हे तर भरून मिळणार नाही आहेत आणि याला सध्या बाजारात काही मोल पण नाही आहे। जसं आता आंबा बघितला तर 10 रुपये किलो पण कोणी घेत नाही आहे, पण पिकल्यावरती चांगला रेट भेटू शकतो त्याला मार्केटमध्ये, त्याचं सुद्धा नुकसान झालं आहे। माझ्या शेतामध्ये पपईचं नुकसान झालेलं आहे आणि पपईचे झाडं काही म्हणजे असे हवेमुळे एवढे झुकलेले आहेत। आधीच पपईचे झाड हे कमजोर राहते, तर त्याच्यामुळे झाडं जे वाढले होते खूप जास्त प्रमाणात ते पूर्ण झुकलेले आहेत। झुकलेले झाडं आता परत सळ होणार नाही आहेत। तसा पण पपईला जास्त भाव नाही भेटत। आता भाव तर नाहीच आहे, पण जो माल लागलेला होता तो पण खाली पडलेला आहे। तर त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता डबल तर झाड सरळ होणार नाही आहे आणि जे आता समजा अजून 1-2 दिवसामध्ये जर अशीच हवा आणि असाच पाऊस जर राहिला तर अजून जास्त प्रमाणात झाड पडण्याची शक्यता आहे।